नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ध्येय अकॅडमी या प्लॅटफॉर्मवर मी प्राध्यापक महेश सर आपलं सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला एक नवीन टॉपिकला सुरुवात करायची आहे आणि तो टॉपिक म्हणजे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज. त्याला आपण सिंपल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट असं म्हणतो. तर महत्त्वाचा टॉपिक आहे. सर्व एक्झाम मध्ये यावर क्वेश्चन विचारला जातो. आजच्या लेक्चरमध्ये आपण सुरुवातीला सिंपल इंटरेस्ट बघणार आहोत. त्याच्यानंतर आपण कंपाऊंड इंटरेस्ट बघणार आहोत. चला आपण लेक्चरला स्टार्ट करूया. मित्रांनो, आधी आपण कन्सेप्ट बघणार आहोत. सरळ व्याज कशाला म्हणायचं ते बघा. सरळ व्याज म्हणजे तुम्हाला सर्वांना एक माहिती असणारा एक फॉर्म्युला तुम्ही लहानपणी सगळ्यांनी शिकलेला आहे की सरळ व्याजाचा फॉर्म्युला काय असतो. तर सरळ व्याज इज इक्वल्स टू मुद्दल मुदत मुद्दल मुदत आणि दर ह्यांचा गुणाकार भागिले 100. बरोबर आहे. तर या पद्धतीने सर्वांना फॉर्म्युला पाठ आहे. आपल्याला ह्या फॉर्म्युलाचा जास्त यूज करायचा नाही. आपल्याला विदाऊट पेन पेपर तुम्हाला सरळ व्याज काढायचे मित्रांनो. जर गरज कधी पडली तर आपण हा फॉर्म्युला वापरणार आहोत. ठीक आहे. पण विदाऊट फॉर्म्युलाचं करणार आहोत. पण आपल्याला माहिती असावं म्हणून आपण लिहिलेलं आहे. त्यालाच आपण इंग्लिशमध्ये सिंपल इंटरेस्ट इज इक्वल्स टू SI म्हणतो PNR भागिले 100. शॉर्टकट मध्ये वापरतो आपण त्याला. तर हे P म्हणजे तुमचं प्रिन्सिपल म्हणजे मुद्दल असतं. N म्हणजे मुदत असतं. R म्हणजे व्याजाचा दर असतं. आणि SI म्हणजे काय तर सरळ व्याज असतं. ठीक आहे. तर या पद्धतीने असणार आहे. मग मित्रांनो, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सरळ व्याजाची काय असते. तर नावातच आहे त्याच्या सरळ व्याज म्हणजे काय. तर सरळ व्याज दरवर्षी सारखं असतं. हे सगळ्यात महत्वाचं आहे मित्रांनो, की सरळ व्याज जे असणार आहे ते दरवर्षी काय असतं, सारखं असतं. दरवर्षी सारखं असतं. सरळ व्याज कधीही चेंज होत नाही मित्रांनो. आणि जे चक्रवाढ व्याज असतं ते व्याजावर व्याज लागतं म्हणून चक्रवाढ व्याज. दुसऱ्या वर्षापासून चक्रवाढ व्याज चेंज होतं. पहिल्या वर्षाचं सरळ व्याज आणि पहिल्या वर्षाचं चक्रवाढ व्याज सारखं असतं, कारण पहिल्या वर्षी काही व्याज लागत नाही. आणि दुसऱ्या वर्षापासून चक्रवाढ व्याज मात्र चेंज होतं, कारण व्याजावर व्याज लागतं म्हणून आपण त्याला चक्रवाढ व्याज म्हणतो. बरोबर आहे. मग मित्रांनो, सरळ व्याज दरवर्षी सारखं असतं. बरोबर आहे. फॉर एक्झाम्पल जर सांगायचं झालं, व्याजाचा दर आहे 10%. हे वार्षिक असतो. दर साल दर शेकडा असतो, वार्षिक असतो. जर एका वर्षाला 10%चा व्याज असेल आणि तुमच्याकडे 2 वर्ष असतील, मुदत आहे 2 वर्ष, याचा अर्थ काय. तर पहिल्या वर्षी सुद्धा 10%चं व्याज असेल मित्रांनो, आणि दुसऱ्या वर्षी सुद्धा 10%चं व्याज असेल. असं 2 वर्षाचं व्याज किती लागलं, तर 10 + 10 म्हणजे 20%. बरोबर आहे. कारण सरळ व्याज दरवर्षी सारखं असतं. तर या पद्धतीनं 2 वर्षाचं सरळ व्याज किती झालं तुमचं, तर 20% झालं. ठीक आहे. तर या पद्धतीनं तुम्हाला व्याज टक्केवारीमध्ये काढायचं आहे. आणि मग तुम्हाला जर विचारला तर त्यांनी दिलं, मुद्दल दिलेलं असेल तुम्हाला. समज मुद्दल दिला तुम्हाला 1000 रुपये आणि म्हटलं तुम्हाला सरळ व्याज किती असेल. मग मला सांगा, व्याजाचा दर 10% आहे आणि एका वर्षाला 10% व्याज असेल तर दुसऱ्याही वर्षी 10% असेल. तर असं 10 + 10 म्हणजे 2 वर्षाचं व्याज 20% लागलं. तर या ठेवलेल्या रकमेचे तुम्हाला तेवढे टक्के काढायचे, तेवढं तुम्हाला व्याज भेटणार आहे. तर ठेवलेली रक्कम किती आहे तुमची, 1000 रुपये आहे. तर त्या 1000चे 20% काढायचे मित्रांनो. टक्के म्हणजे भागिले 100 असतं. कुणाचे, तर 1000चे. हे 2 शून्य हे 2 शून्य कटले. 20 × 10 म्हणजे जे व्याज लागलेलं आहे ते किती लागलेलं आहे, तर 200 रुपये लागलेलं आहे. तर या पद्धतीनं सरळ व्याज तुम्हाला काढायचं आहे. ठीक आहे. तर त्या ठेवलेल्या रकमेचे तुम्ही टक्के काढले की तुम्हाला व्याज किती भेटणार आहे ते भेटून जातं. तर या पद्धतीने हे महत्वाच्या गोष्टी होत्या. त्याच्यानंतर अजून काही महत्वाचं आहे ते आपण बघणार आहोत. आता व्याज म्हणजे काय असतं मित्रांनो, तर एक साधी सिंपल गोष्ट लक्षात ठेवा. व्याज म्हणजे काय, तर जे गोष्ट तुम्ही ठेवली होती, ठीक आहे, म्हणजे काय, तर ठेवलेली रक्कम म्हणजे काय असतं, मुद्दल असतं. ठेवलेली रक्कम म्हणजे काय असतं, मुद्दल असतं. ठीक आहे. काही कालावधीसाठी तुम्ही ठेवलेली रक्कम असेल आणि काही कालावधीनंतर तुम्हाला काहीतरी अमाऊंट भेटणार आहे, तर ती अमाऊंट म्हणजे काय असतं, रास असतं. बरोबर आहे. तर जेवढे तुम्ही पैसे ठेवले होते आणि त्याच्यापेक्षा जेवढे एक्स्ट्रा पैसे तुम्हाला भेटलेले आहेत, तर ते एक्स्ट्रा म्हणजे काय असतं, व्याज असतं मित्रांनो. फॉर एक्झाम्पल, तुम्ही बँकेमध्ये 10,000 रुपये ठेवले. 10,000 रुपये ठेवले. बरोबर आहे. हे काय झाली, तुमची मुद्दल झाली. मग बँकेमध्ये पैसे ठेवल्याच्या नंतर बँक तुम्हाला काय देणार आहे, त्याच्यावर व्याज देणार आहे. बरोबर आहे. मग काही ना काही कालावधीसाठी तुम्ही पैसे ठेवले असतील. सपोज तुम्ही 2 वर्षासाठी पैसे ठेवले. बरोबर आहे. आणि 10,000 रुपये ठेवले होते आणि 2 वर्षाच्या नंतर त्याच्यासाठी व्याजाचा दर काहीतरी असेल. सपोज आपण 10% व्याजाचा दर आहे आणि 2 वर्षानंतर तुम्हाला 12,000 रुपये भेटले. किती रुपये भेटले, 12,000 रुपये भेटले. मित्रांनो, तुम्ही 10,000 रुपये ठेवले होते आणि 2 वर्षानंतर तुम्हाला किती भेटले, 12,000 रुपये भेटले. तर ही 12,000 रुपये काय झाली, तर तुमची रास झाली. काय झाली,
रास झाली म्हणजे अमाऊंट झाली, बरोबर आहे. मग मी काय सांगितलं, व्याज म्हणजे काय सांगितलं होतं, तर तुम्ही जेवढे पैसे ठेवले होते त्याच्यापेक्षा जेवढे एक्स्ट्रा पैसे भेटले तर ते एक्स्ट्रा म्हणजे काय असतं, व्याज असतं. मग मला सांगा, तुम्ही 10,000 रुपये ठेवले होते आणि 2 वर्षानंतर तुम्हाला 12,000 रुपये भेटायलेत, म्हणजे एक्स्ट्रा किती भेटायलेत, तर एक्स्ट्रा तुम्हाला 2,000 रुपये भेटायलेत मित्रांनो. किती भेटायलेत, 2,000 रुपये भेटायलेत. तर ते जेवढे एक्स्ट्रा भेटायलेत ते म्हणजेच काय असतं, याचा अर्थ काय, तर व्याज किती आहे, तर 2,000 रुपयाचं व्याज. ठीक आहे. तर या पद्धतीनं साधं सिंपल व्याजाची डेफिनेशन तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. त्याच्यानंतर रास कशी बनते मी सांगितलं तुम्हाला. तर रास म्हणजे काय असतं, तर ठेवलेल्या रकमेमध्ये, ठेवलेली रक्कम म्हणजे काय असतं, मुद्दल असतं. तर ठेवलेल्या रकमेमध्ये जर व्याज ऍड केलं तर तुमचं काय बनत असत्या, रास बनत असते. रास म्हणजे काय, त्याला अमाऊंट असं म्हणतो, बरोबर आहे. ठीक आहे. त्याला ए न डिनोट केलं जातं. तर अमाऊंट म्हणजे काय, तर प्रिन्सिपल मध्ये जर व्याज ऍड केलं तुम्ही, ठीक आहे, आपण सरळ व्याजचा जर विचार करतोय सध्या. एस आय म्हणजे काय, सिंपल इंटरेस्ट, पी म्हणजे प्रिन्सिपल म्हणजे मुद्दल आणि ए म्हणजे अमाऊंट. ठीक आहे. तर हे रास कशी तयार होत्या, तर मुद्दलामध्ये व्याज ऍड केलं की तुम्हाला काय भेटत असते, तर रास भेटत असते. ठीक आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, तुम्हाला या फॉर्म्युल्यावर 3 टाईपचे प्रश्न विचारले जातात. एक तर सरळ व्याज काढायला लावतील, मुदत देतील, मुदत देतील, दर देतील. त्याच्यानंतर कधी कधी मुद्दल काढायला लावतील, कधी मुदत काढायला लावतील, कधी दर काढायला लावतील, बरोबर आहे. तर ह्याच्यावरून तुम्हाला सगळ्या व्हॅल्यू काढता येतात. त्याच्यानंतर एक महत्वाची गोष्ट आहे अजून, ते महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला व्याजाचा दर काढायला लावतात मित्रांनो. काय काढायला लावतात, व्याजाचा दर. तर मग ह्या फॉर्म्युल्यानंतर पुट केल्याच्या नंतर तर आन्सर येणारच आहे. पण आपण फॉर्म्युल्याचा यूज न करता आपण कन्सेप्टचा यूज करणार आहोत. तर इथून पुढे लक्षात ठेवा, व्याजाचा दर कसा काढायचा मित्रांनो. तर व्याजाचा दर कसा काढायचा, तर जे काय तुम्हाला व्याज लागलेलं आहे ते व्याज भागिले मुद्दल. कारण व्याज कशावर लागत असतं, ठेवलेल्या रकमेवर लागत असतं. ठेवलेली रक्कम म्हणजे काय असतं, मुद्दल असतं. आणि टक्क्यामध्ये तुमचा व्याजाचा दर असतो म्हणून इंटू 100 करायचं. पण लक्षात ठेवा, हे व्याज म्हणजे काय, तर एका वर्षाचं व्याज ठेवायचं मित्रांनो. व्याज किती वर्षाचं ठेवायचं, एका वर्षाचं. ठीक आहे. भागिले मुद्दल करा, इंटू 100 केलं, तुम्हाला आर ची व्हॅल्यू भेटते. आर म्हणजेच काय, व्याजाचा दर. ठीक आहे. तर या पद्धतीने तुम्ही व्याजाचा दर काढू शकता. तर हे जे काय महत्वाच्या बेसिक कन्सेप्ट होत्या ते आपण इथं बघितलेल्या आहेत. चला आपण आता क्वेश्चनला स्टार्ट करूया. बघा, पहिला क्वेश्चन आहे मित्रांनो आजचा. दर साल दर शेकडा 10% दराने 5,000 रुपयांचे 2 वर्षाचे सरळ व्याज किती, हा प्रश्न विचारलेला आहे. मग मी तुम्हाला फॉर्म्युला सांगितला होता. पहिल्यांदा मी तुम्हाला फॉर्म्युल्यानं क्वेश्चन सॉल्व्ह करून दाखवतो पहिला. त्याच्यानंतर आपण शॉर्टकटचा यूज करणार आहोत. सरळ व्याज इज इक्वल्स टू काय असतं मित्रांनो, तर मुद्दल इंटू मुदत इंटू दर, बरोबर आहे, भागिले 100. या पद्धतीने असणार आहे. ह्याच्यात जर तुम्ही व्हॅल्यू पुट केल्या, मुद्दल म्हणजे ठेवलेली रक्कम किती आहे, 5,000 रुपये आहे मित्रांनो. व्याजाचा दर 10% आहे. मुदत किती वर्ष आहे, 2 वर्ष आहे, भागिले 100. त्याला जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर तुम्हाला भेटून जाईल व्याज किती लागेल ते. हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले, तर राहिलं काय फक्त 50 गुणिले 10 दुनी 20, बरोबर आहे. किती आलं, 0 0 आणि 5 दुनी 10. म्हणजे जे सरळ व्याज आलेलं आहे मित्रांनो, तर ते सरळ व्याज किती आलेलं आहे, तर 1,000 रुपये आलेलं आहे. किती आलं सरळ व्याज, 1,000 रुपये. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असेल ऑप्शन नंबर फर्स्ट, बरोबर आहे. 5,000 रुपये बँकेमध्ये ठेवले तर 10% दरानं 2 वर्षाचं सरळ व्याज किती लागणार आहे, तर 1,000 रुपये लागणार आहे. तर हे एकदम बेसिक पद्धतीनं झालं. ठीक आहे. जर कॅल्क्युलेशन चांगले असतील तुमचे तर या मेथडनं केलं तरी काही हरकत नाही, जास्त वेळ लागत नाही. पण आपल्याला एवढं करायचं नाही, मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आपल्याला शॉर्टकटचा यूज करायचा आहे मित्रांनो. आणि ते शॉर्टकट म्हणजे काय, तर ते आता मी तुम्हाला सांगणार आहे. मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती मित्रांनो, काय सांगितली होती, की सरळ व्याज दरवर्षी सारखं असतं. सरळ व्याज दरवर्षी काय असतं, सारखं असतं. मग मला सांगा, एका वर्षाला व्याज किती लागायला मित्रांनो, 10%. एका वर्षाला जर व्याज 10% असेल तर दुसऱ्याही वर्षी 10%च असेल, कारण सरळ व्याज दरवर्षी सारखं असतं. आपल्याकडे 2 वर्ष आहेत, तर 10+10 म्हणजे 2 वर्षाचं व्याज किती लागलं, 20%, बरोबर आहे. तर एवढं व्याज भेटणार आहे मित्रांनो तुम्हाला. कुणाचे 20%, तर ठेवलेल्या रकमेचे. मग ठेवलेली रक्कम किती होती, 5,000 रुपये होती, बरोबर आहे. तर 5,000 चे म्हणजे गुणाकार 20 मित्रांनो. टक्के म्हणजे काय असतं, तर भागिले 100 असतं, बरोबर आहे. आपण टक्केवारीमध्ये शिकलेला आहे टक्के कसे काढायचे ते. तर 5,000चे 20% किती येतील, हे 2 शून्य हे 2 शून्य कटले, राहिलं फक्त 50 गुणिले 20. हा शून्य हा शून्य आणि 5 दुनी 10, म्हणजेच किती लागलं व्याज, 1,000 रुपये. तर या पद्धतीने फक्त तुम्हाला टक्के काढायचे, आन्सर येऊन जाते. ठीक आहे. चला पुढे जाऊ, आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. पुढला प्रश्न आहे मित्रांनो, दर साल दर शेकडा 20% दराने 8,000 रुपयांचे 2 वर्षाचे सरळ व्याज किती. आता आपण बेसिक न करणार आहोत मित्रांनो, शॉर्टकटचा वापर करणार आहोत डायरेक्ट.
व्याज किती आहे रे? 20%. एका वर्षाला 20% आहे, दुसऱ्याही वर्षी 20% असेल, कारण सरळ व्याज दरवर्षी सारखं असतं मित्रांनो. 20% प्लस 20%, 2 वर्षाचं सरळ व्याज किती झालं? 40% झालं, आहे का नाही? कुणाचे 40%? ठेवलेल्या रकमेचे. ठेवलेली रक्कम किती आहे मित्रांनो? तर 8,000 आहे, बरोबर आहे. तर त्या 8,000चे 40% काढायचे. 40% म्हणजे भागिले 100. हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले, तर 40 गुणिले 80, 0 0 आणि 8 चोक 32, म्हणजे व्याज किती लागलं मित्रांनो? तर 3,200 रुपयाचं व्याज लागलं, बरोबर आहे. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असेल 3,200, जे तुम्हाला कुठं दिसतंय? ऑप्शन नंबर 1 मध्ये दिसते, बरोबर आहे. तर या पद्धतीनं तुम्हाला सरळ व्याज काढायचं आहे. समजतंय? तुम्ही फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट केली तरी सुद्धा त्याचा आन्सर येणार आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन. दर साल दर शेकडा 10% दराने 9,000 रुपयाचे 3 वर्षांचे सरळ व्याज किती, असा प्रश्न विचारला मित्रांनो. व्याजाचा दर किती आहे? 10% आहे. एका वर्षी 10%, दुसऱ्याही वर्षी 10% आणि तिसऱ्याही वर्षी 10%, कारण आता 3 वर्ष आहेत मित्रांनो, बरोबर आहे. मग 10 10 10 न टोटल 3 वर्षाचं व्याज किती लागलं तुम्हाला? तर 30%, कारण सरळ व्याज दरवर्षी सारखं असते, बरोबर आहे. म्हणून 30%, कुणाचे 30%? ठेवलेल्या रकमेचे. ठेवलेली रक्कम किती होती मित्रांनो? 9,000 रुपये होती, बरोबर आहे. तर 9,000चे 30% किती असणार? हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले, 0 0 आणि 9 त्रिक 27, म्हणजे जे सरळ व्याज लागणार आहे मित्रांनो, ते लागेल 2,700 रुपये, जे तुम्हाला ऑप्शन नंबर 1 मध्ये दिसते, बरोबर आहे. आता प्रत्येक वेळेस असं 10 10 लिहित बसायचं का मित्रांनो? बरोबर आहे. एवढं करत बसायचं नाही. काय करायचं? तर व्याज कसं भेटतं मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा. जे तुमचं मुदत आहे, जी तुमची मुदत आहे आणि जो व्याजाचा दर आहे, ह्या दोघांचा तुम्ही गुणाकार केला की तुम्हाला टक्केवारीमध्ये व्याज भेटतं. जसं एक्झाम्पल 2-3 वर्षाची मुदत होती आणि व्याजाचा दर किती होता आता? 10% होता, बरोबर आहे. तर 10%नं 3 वर्षाचं व्याज किती लागलं मग? 10 गुणिले 3 म्हणजे 30%. समजतंय? तर असं प्रत्येक वेळेस 10 10 लिहित बसायची गरज नाही. कारण जर जास्त वर्ष आले, जसं 7 वर्ष आलं, मग असं किती वेळेस लिहित बसणार तुम्ही? 10 10 10 7 वेळेस लिहिणार का? एवढं लिहायची गरज पडणार नाही तुम्हाला. मी काय सांगितलं? तर व्याजाचा दर, बरोबर आहे, आणि मुदत, ह्या दोघांचा जर तुम्ही गुणाकार केला तर तुम्हाला टक्केवारीमध्ये किती व्याज भेटणार हे भेटून जातं, बरोबर आहे. म्हणून जसं मुदत 3 वर्ष होती आणि व्याजाचा दर 10% होता, तर 10%नं 3 वर्षाचं व्याज किती लागलं? 30%, बरोबर आहे. तर सरळ 30% काढा, कुणाचे? ठेवलेल्या रकमेचे. तुमचं डायरेक्ट आन्सर येऊन जातं. ठीक आहे. चला पुढे जाऊ आपण. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा. दर साल दर शेकडा 12% दराने 5,000 रुपयांचे 2 वर्षाचे सरळ व्याज किती? बरोबर आहे. मग मला सांगा, सरळ व्याज दरवर्षी सारखं असतं. मी आता सांगितलं होतं. एका वर्षाला 12%चं व्याज आहे, दुसऱ्याही वर्षी 12%चं व्याज, कारण सरळ व्याज दरवर्षी सारखं असतं. मग 12 प्लस 12 म्हणजे टोटल 2 वर्षाचं व्याज किती लागेल मित्रांनो? 12 प्लस 12 म्हणजे 24%चं व्याज लागेल, आहे का नाही? कुणाचे 24%? ठेवलेल्या रकमेचे, त्याला आपण मुद्दल असं म्हणतो. म्हणजे ठेवलेली रक्कम किती आहे? तर 5,000 आहे. तर त्या 5,000चे डायरेक्ट 24% काढा, तुमचं आन्सर भेटून जातं. तर 24% म्हणजे काय असतं? तर भागिले 100 असतं. कुणाचे? ठेवलेल्या रकमेचे. ठेवलेली रक्कम किती आहे? तर 5,000 आहे, बरोबर आहे. तर मग ह्याचे जर 24% काढले तुम्ही, तर हे 2 शून्य, हे 2 शून्य कटले, तर राहिलं काय फक्त? तर 24 गुणिले 50, 0 24 पंचे 20चे, म्हणजेच 5,000चे 24% किती येतात? तर ते येतात 1200. किती येतात? 1200. म्हणून या क्वेश्चनचं जे आन्सर असणार आहे ते असणार आहे 1200, जे तुम्हाला ऑप्शन नंबर 1 मध्ये दिसते. ठीक आहे. तर या पद्धतीने हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. चला पुढे जाऊ आपण. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. बघा पुढला प्रश्न आहे मित्रांनो. दर साल दर शेकडा 10% दराने 9,000 रुपयांचं 6 महिन्याचं सरळ व्याज काढायचंय. आता लक्षात द्या, आधीच्या क्वेश्चन मध्ये आपण वर्षाचं काढत होतो, आता तुम्हाला महिन्याचं दिलंय, बरोबर आहे. तर जर महिन्याचं काढायचं असेल, मग मला सांगा, मी सांगितलं होतं व्याजाचा दर 10% हा वार्षिक असतो. म्हणजे एका वर्षाला जर 10% व्याज असेल, तर आपल्याकडे तर वर्ष नाही आहेत, 6च महिने आहेत. जर अर्धच महिने असतील तर व्याज सुद्धा अर्धच लागणार आहे, बरोबर आहे. जर तुमचं महिन्याचं आलं तर तुम्ही हा क्वेश्चन फॉर्म्युल्यानं सॉल्व्ह करू शकता, पटकन सॉल्व्ह होत आहे. पण दोन्ही मेथडनं सॉल्व्ह करू. आधी तुम्हाला फॉर्म्युल्यानं सांगतो, तुमच्यासाठी सोपं जाईल. सरळ व्याज इज इक्वल्स टू काय असतं? तर मुद्दल, मुदत आणि दर, बरोबर आहे, यांचा गुणाकार भागिले 100, हे आपला फॉर्म्युला आहे. मग मला सांगा, मुद्दल किती आहे? तर 9,000 रुपये मुद्दल आहे. मुदत किती वर्ष आहे? वर्षामध्ये नाही, 6 महिन्यामध्ये आहे. आणि दर किती आहे? 10% आहे. मग मला सांगा, भागिले काय असतं रे? 100 असतं.
आता आपल्याला वर्षामध्ये कन्वर्ट करायचंय, कारण हे 6 महिन्यामध्ये दिलं होतं. तर वर्षात कन्वर्ट करण्यासाठी काय करायचं, 12 भागायचं. बरोबर आहे. म्हणून 100 गुणिले इथं 12 करा, हे तुमचं वर्षामध्ये कन्वर्ट होईल व्याज. मग आता सोपं झालं, दरवर्षी प्रमाणे आहे. हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले. 6 एक 6, 6 हे दोन्ही 12, बे एक बे, बे पंचे 10. बरोबर आहे. म्हणजे राहिलं काय मित्रांनो, 90 गुणिले 5, 5 शून्य शून्य, 5 9 45. म्हणजे 6 महिन्याचं व्याज किती लागणार आहे तुम्हाला, 450 रुपये, जे तुम्हाला ऑप्शन नंबर 1 मध्ये दिसते. ठीक आहे. महिन्याचे जर क्वेश्चन आले तर तुमचं त्या फॉर्म्युल्यानं सोपे जातात. पण ट्रिकनं सुद्धा हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. बघा आपण सॉल्व्ह करूया. मी तुम्हाला सांगितलं होतं दरवर्षी सरळ व्याज सारखं असतंय. मग मला सांगा, हा जो व्याजाचा दर आहे 10%, हा वार्षिक असतो. वार्षिक म्हणजे एका वर्षाचं व्याज असणार आहे. महिन्यामध्ये जर तुम्ही ह्याला कन्वर्ट केलं तर 1 वर्ष म्हणजे 12 महिने असतं. बरोबर आहे. मग मला सांगा, जर 12 महिन्याला व्याजाचा दर 10% असेल तर आपल्याकडे महिने किती आहेत, महिन्याच्या खाली आपण महिने लिहू, म्हणजे 6च महिने आहेत. बरोबर आहे. जर 12 महिन्याला व्याजाचा दर जर 10% असेल तर 6 महिन्याला व्याजाचा दर किती असेल, 12चा अर्धा आहे 6, याचा अर्थ 10चा सुद्धा अर्धा असेल, तर 10चा अर्धा किती, 5%. बरोबर आहे. म्हणजे एका वर्षाला जर व्याज 10% असेल तर 6 महिन्याचं व्याज 5% असणार आहे. कुणाचे 5%, ठेवलेल्या रकमेचे. ठेवलेली रक्कम मित्रांनो 9,000 होती, तर ह्या 9,000चे काय काढायचे तुम्हाला, 5% काढायचे. टक्के म्हणजे भागिले 100. हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले, तर 90 गुणिले 5 म्हणजे किती आलं, 5 शून्य शून्य, 5 9 45. तर तरी सुद्धा ह्याचं आन्सर किती आलं, 450 रुपये. ठीक आहे. तर या पद्धतीनं जरी तुम्ही आन्सर सॉल्व्ह केलं तरी तुमचं आन्सर येणार आहे. ठीक आहे. काही फरक पडत नाही कोणत्याही मेथडनं केलं तर. ठीक आहे. म्हणून या प्रश्नाचं जे आन्सर आलेलं आहे मित्रांनो, ते किती आलेलं आहे, 450 आलेलं आहे. ठीक आहे. तर या पद्धतीनं हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा. पण दोन्ही मेथडनं केलं, फॉर्म्युले नाही केले आणि शॉर्टकट नाही केलेलं आहे. ठीक आहे. चला पुढे जाऊ आपण. नेक्स्ट प्रश्न आहे बघा. दर साल दर शेकडा 20% दराने 12,000 रुपयांचे 2 वर्ष 6 महिन्याचे सरळ व्याज किती? हा प्रश्न आपण सुरुवातीला आपण फॉर्म्युल्यानं करू. सरळ व्याज इज इक्वल्स टू मुद्दल. मुद्दल किती आहे मित्रांनो, 12,000 आहे. मुदत किती आहे बघा, 2 वर्ष आणि 6 महिने, म्हणजे कम्प्लीट 2.5 वर्ष आहेत. आपण याला सगळ्याला महिन्यामध्ये कन्वर्ट करू. मला सांगा, 2 वर्ष म्हणजे 1 वर्ष म्हणजे 12 महिने, 2 वर्ष म्हणजे 24 महिने, आणि वरचे 6 महिने, 24 आणि 6 किती महिने झाले, 30 महिने झाले. बरोबर आहे. आणि व्याजाचा दर किती आहे, 20%, भागिले 100 असणार आहे. पण याला महिन्याचं वर्षात कन्वर्ट करताना इंटू 12 करावं लागेल. म्हणजे खाली 100ला इंटू 12 करा, म्हणजे वर्षामध्ये कन्वर्ट. आता ह्याला जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले. बरोबर आहे. त्याच्यानंतर मित्रांनो अजून 6 न भाग जाईल, 6 दोन्ही 12, 6 पंचे 30. त्याच्यानंतर बे एक बे, 92 20. वर राहिलं काय, 120 गुणिले 10 पची 50. बरोबर आहे. 0 0 12 पंचे 60. म्हणजेच व्याज किती लागेल मित्रांनो, तर 6,000 रुपयाचं व्याज लागणार आहे, जे तुम्हाला ऑप्शन नंबर 1 मध्ये दिसतंय. कुठं दिसतंय, ऑप्शन नंबर 1 मध्ये. ठीक आहे. अशा पद्धतीनं हे व्याज येणार आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हा प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करू शकता. चला पुढे जाऊ आपण. नेक्स्ट प्रश्न आहे, दर साल दर शेकडा 10% दराने 2 वर्षाचं सरळ व्याज दिले आणि मुद्दल किती असं विचारलंय. हाही प्रश्न तुम्ही आधी बेसिक न सॉल्व्ह करा आणि नंतर मग मी तुम्हाला शॉर्टकट सांगतो. सरळ व्याज इज इक्वल्स टू काय, मुद्दल इंटू मुदत इंटू दर भागिले 100. ठीक आहे. तुम्हाला आता सरळ व्याज दिले 200 रुपये. बरोबर आहे. ठेवलेली रक्कम काढायची, म्हणजे मुद्दल माहित नाही आहे तुम्हाला. त्याच्यानंतर मुदत किती वर्ष आहे, तर मुदत आहे 2 वर्ष, आणि व्याजाचा दर किती आहे, 10% भागिले 100. मला सांगा, हा शून्य कटला. त्याच्यानंतर बे एक बे, बे पंचे 10, भागाकारातले 5 इकडे गुणाकारात जाणार. 200 गुणिले 5 इक्वल्स टू काय आलं, मुद्दल. म्हणजेच ठेवलेली रक्कम किती येईल, 0 0 5 दुनी 10. म्हणजेच ठेवलेली रक्कम किती आली, 1,000 रुपये. पुन्हा क्वेश्चनचा आन्सर 1,000, जे तुम्हाला ऑप्शन नंबर 1 मध्ये दिसते. हा प्रश्न बेसिक न सॉल्व्ह झाला. आता एवढं करायची गरज नाही, मी तुम्हाला ट्रिक सांगितली होती. काय सांगितलं होतं, की सरळ व्याज दरवर्षी सारखं असते. बरोबर आहे. मग मला सांगा, व्याजाचा दर 10% आहे, याचा अर्थ एका वर्षाचं व्याज 10% आहे. आपल्याकडे 2 वर्ष आहेत मित्रांनो, तर 10 + 10 म्हणजे टोटल 2 वर्षाचं व्याज किती लागलं टक्केवारीमध्ये, 20% लागलं का नाही. मग मला सांगा, आपल्याकडे 20% व्याज आहे टक्केवारीमध्ये, आणि व्हॅल्यू मध्ये सरळ व्याज त्यांनी किती दिले, 200 रुपयाचं व्याज लागले म्हणले. म्हणजे ह्या 20%ची जर व्हॅल्यू 200 असेल तर त्यांनी विचारले मुद्दल. मुद्दल म्हणजे ठेवलेली रक्कम, आणि टक्केवारीमध्ये ठेवलेली रक्कम किती असते, इथून पुढे लक्षात ठेवा 100% असते. तर 100% बरोबर किती. बरोबर आहे. मला सांगा, 0 0 कटला. त्याच्यानंतर बे एक बे, बे 0 0,
आणि 10 गुणिले 100 म्हणजेच ठेवलेली रक्कम किती असेल तर ती 1000 रुपये असणार. ठीक आहे. अशा पद्धतीने शॉर्टकट पद्धतीने तुम्हाला इथून पुढे प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे. चला पुढे जाऊ आपण. नेक्स्ट प्रश्न. अशाच पद्धतीने प्रश्न आहे बघा. मुद्दल काढायचंय. व्याजाचा दर किती आहे? 20%. मला सांगा एका वर्षाला व्याज 20%, दुसऱ्याही वर्षी 20% असेल तर 20 + 20 2 वर्षाचं सरळ व्याज किती झालं? 40% झालं का नाही? आपल्याकडे 40% आहे आणि क्वेश्चन मध्ये सरळ व्याज किती सांगितले? 2 वर्षाचं 800 रुपये व्याज भेटायले म्हणून सांगितलं. 40%ची जर व्हॅल्यू 800 असेल तर ठेवलेली रक्कम म्हणजे मुद्दल. मी आता सांगितलं होतं मुद्दल किती असतं टक्केवारीमध्ये? 100% असतं. तर 100% बरोबर किती? ठीक आहे नाही? क्रॉस मध्ये मल्टिप्लाय करा. 100 गुणिले 800 भागिले 40 ह्याला जर सॉल्व्ह केलं 0 कटेल. नंतर 4 1 4 4 2 8 आणि हा 0 20 गुणिले 100 म्हणजेच ठेवलेली रक्कम किती येणार आहे मित्रांनो? तर ती येणार आहे 2000 रुपये. किती येणार आहे? 2000 रुपये. पुन्हा क्वेश्चनचा आन्सर 2000 रुपये जे तुम्हाला ऑप्शन नंबर 2 मध्ये दिसते. तर अशा पद्धतीने हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. समजतंय? चला पुढे जाऊ आपण. नेक्स्ट क्वेश्चन. दर साल दर शेकडा काही दराने 5000 रुपयांचे 2 वर्षाचे सरळ व्याज दिले आणि व्याजाचा दर काढायचा आहे. हा प्रश्न तुम्ही मित्रांनो फॉर्म्युल्यानं सॉल्व्ह करू शकता. सरळ व्याज इज इक्वल्स टू मुद्दल इंटू मुदत इंटू दर भागिले 100. पण हा प्रश्न फॉर्म्युल्यानं सॉल्व्ह करायचा नाही. मी तुम्हाला शॉर्टकट आता सांगितलं होतं कन्सेप्ट मध्ये. सुरुवातीला आपण फॉर्म्युल्यानं सॉल्व्ह करू, नंतर आपण आपल्या कन्सेप्ट नुसार सॉल्व्ह करूया. 5000 रुपयांचं सरळ व्याज किती आहे बघा? 500 रुपये आहे. ठेवलेली रक्कम 5000 रुपये आहे. व्याजाचा दर माहित नाही, काढायचा आहे. आणि किती वर्ष मुदत आहे? तर 2 वर्ष मुदत आहे. बरोबर आहे. तर दर साल दर शेकडा व्याजाचा दर काय असेल ते काढायचे तुम्हाला. फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट केल्याच्या नंतर हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले मित्रांनो. त्याच्यानंतर बघा हा शून्य कटला, हा शून्य कटला. 5 1 5, 5 10 50 आणि बे 1 बे, बे पंचे 10. म्हणजेच व्याजाचा दर किती आला मित्रांनो? तर 5% आला. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर 5% जे ऑप्शन नंबर 1 मध्ये दिसते. मी एक तुम्हाला शॉर्टकट सांगितलं होतं की दर कसा काढायचा. तर सांगितलं होतं दर कसा काढायचा. तर व्याज भागिले मुद्दल. व्याज भागिले मुद्दल गुणिले 100 करा. याच्यावरून तुम्हाला डायरेक्ट व्याजाचा दर काढता येईल. प्रश्न विचारला जातो हमखास म्हणून सांगितलं होतं मी तुम्हाला. आणि व्याज घेत असताना एका वर्षाचं व्याज घ्यायचं. मग मला सांगा आपल्याकडे 2 वर्ष आहेत आणि सरळ व्याज दरवर्षी सारखं असतंय. जर 2 वर्षाला 500 रुपये व्याज असेल, कारण 2 वर्षाचं व्याज आहे 500 रुपये आणि सरळ व्याज दरवर्षी सारखं असतं, तर एका वर्षाला व्याज किती असेल? जर 2 वर्षाला 500 असेल तर एका वर्षाला 250 असेल. पहिल्याही वर्षी 250 आणि दुसऱ्याही वर्षी 250. असं 250 250 म्हणून 2 वर्षाचं व्याज 500 रुपये असेल. म्हणजे व्याज लागलं 250 रुपये. हे जे व्याज लागलेलं आहे 250 250 हे कशावर लागलेलं असणार आहे? तर मुद्दलवर लागलेलं व्याज असतं. म्हणून खाली मुद्दल आणि मुद्दल होतं 5000 टक्के काढायचे म्हणून इंटू 100. तर हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले. हा शून्य कटला, हा शून्य कटला. 5 1 5, 5 5 25 म्हणून व्याजाचा दर किती आला मित्रांनो? तर 5% आला. अशा पद्धतीनं तुम्हाला कसलाही फॉर्म्युला न वापरता फक्त कन्सेप्ट न हा प्रश्न तुम्हाला 10 सेकंदात सॉल्व्ह करता येईल. ठीक आहे. चला पुढे जाऊ आपण. पुढला प्रश्न आहे मुदत काढायची आपल्याला आता. ठीक आहे. मग मला सांगा हा प्रश्न तुम्ही डायरेक्टली सॉल्व्ह करू शकता. 8000 रुपये तुम्ही रक्कम ठेवल्या आणि सरळ व्याज 1600 रुपये भेटायले. ऑप्शनचा जर तुम्ही यूज केला, मला सांगा दरवर्षी व्याज सारखं असतं म्हणलं होतं. जर एका वर्षाला 10%चं व्याज असेल मित्रांनो, ऑप्शनचा जर यूज केला तुम्ही, सपोज 2 वर्ष आहे तुमच्याकडे. पहिल्याही वर्षी व्याज 10% असेल, दुसऱ्याही वर्षी व्याज 10% असेल, तर 10 + 10 म्हणजे 2 वर्षाचं व्याज 20% भेटायला पाहिजे. मग कुणाचं व्याज भेटतं? ठेवलेल्या रकमेवर व्याज भेटतं का नाही? म्हणजे जर तुम्ही 8000चे 20% आले काढले आणि ते जर 1600 रुपये आलं तर हे तुमचं बरोबर येईल. मग मला सांगा 8000चे 20%, 20% म्हणजे काय रे? भागिले 100. कुणाचे? 8000चे. बरोबर आहे. 2 शून्य 2 शून्य कटले. 8 दोन्ही 16 आणि हे 2 शून्य म्हणजे सरळ व्याज किती आलं? 1600. त्यांनी म्हटले की सरळ व्याज 1600 रुपयाचा आहे. कंडिशन सॅटिस्फाय झाली. याचा अर्थ जी काय मुदत असणार आहे ती किती असणार आहे? 2 वर्ष. बरोबर आहे. तर या पद्धतीनं साध्या पद्धतीनं तुम्ही ऑप्शनचा यूज करू शकता. नसेल तुम्हाला असं करायचं तर फॉर्म्युल्यामध्ये पुट करा. बघा काय काढायचंय? तर तुम्हाला मुदत काढायची आहे. सरळ व्याज किती आहे रे? 1600. सरळ व्याज इज इक्वल्स टू मुद्दल किती आहे? 8000 रुपये ठेवलेली रक्कम आहे. व्याजाचा दर 10% आहे आणि मुदत माहित नाही, काढायची आहे. बरोबर आहे. भागिले काय असतं? भागिले 100 असतं. या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट केल्याच्या नंतर हे आन्सर येऊन जाईल तुमचं. हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले. त्याच्यानंतर हा शून्य हा शून्य हा शून्य हा शून्य कटला. 8 1 8, 8 दोन्ही 16. तर याही पद्धतीनं तुम्ही जर सॉल्व्ह केलं मित्रांनो
तरी सुद्धा आन्सर येऊन जाईल मुदत 2 वर्ष. ठीक आहे. कसंही सॉल्व्ह करा, शॉर्टकट करा, बेसिक करा, दोन्ही पद्धतीनं आपण प्रश्न सांगितलेला आहे. पुढे जाऊ आपण. नेक्स्ट प्रश्न आहे, दर साल दर शेकडा 8% दराने 9,600 मुद्दलाचे 3 वर्षाचे सरळ व्याज काढायचे. आपण सरळ व्याज दरवर्षी सारखं असतं म्हणलं होतं. एका वर्षाला व्याज 8% आहे, असे 3 वर्ष आहेत. 8%नं 3 वर्षाचं व्याज किती भेटल? 8 त्रिक 24%. कुणाचे 24%? तर ठेवलेल्या रकमेचे. ठेवलेली रक्कम 9,600 आहे. तर त्या 9,600चे तुम्हाला 24% काढायचे आहेत मित्रांनो. 24% म्हणजे काय? तर भागिले 100 असतं. बरोबर आहे. मला सांगा, हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटलं, राहिलं काय फक्त? तर 96 गुणिले 24. बरोबर आहे. मग ह्याचा जर तुम्ही गुणाकार केला तर किती येईल बघा? 24 अख्ख 44. बरोबर आहे. हातचे किती आले? 14 आले. त्याच्यानंतर 24 गुणिले जर 9 केलं, 9 चोक 36, हातचे आले 3, 9 दोन्ही 18, 18 आणि 3 21, 216 आणि हातचे आलेले 14. किती होतात? 6 आणि 4 10, हातचा आला 1, हे 3 म्हणजे 230. म्हणजे जे व्याज लागणार आहे ते 2304 लागणार आहे. जे तुम्हाला ऑप्शन नंबर कुठं दिसतंय? 3 मध्ये दिसत. ठीक आहे. 2304. तर या पद्धतीनं तुम्हाला बेसिक कन्सेप्ट. व्याजाचा दर आहे 8% एका वर्षाला व्याज आहे. असे 3 वर्ष आहेत. मी सांगितलं होतं दर आणि मुदत या दोघांचा जर तुम्ही गुणाकार केला तर तुम्हाला टक्केवारीमध्ये व्याज भेटतंय म्हणलं होतं. एका वर्षाला व्याज 8% आहे, तर 3 वर्षाचं व्याज 8, 8, 8 म्हणजे असं 3 वर्षाचं व्याज 8 त्रिक 24% असं. ठीक आहे. तर ठेवलेल्या रकमेचे डायरेक्ट 24% काढा, तुमचा आन्सर येऊन जातो. पुढला प्रश्न आहे बघा, दर साल दर शेकडा 10% दराने 1,000 रुपयांचे किती वर्षाचे सरळ व्याज 200 रुपये होईल असा प्रश्न विचारलेला आहे. मुदत काढायची. ऑप्शनचा जर तुम्ही यूज केला मित्रांनो, मला सांगा 10% एका वर्षाला व्याज 10%. पहिलं ऑप्शन 1 वर्ष आहे. मग ह्या 1,000चे जर तुम्ही 10% काढले, 10% म्हणजे भागिले 100. कुणाचे? 1,000चे. 2 शून्य 2 शून्य कटले, 10 गुणले 10 100 येत आहे. म्हणजे 1,000चे 10% 100 येतं सरळ व्याज. त्यांनी म्हणले 200 रुपये सरळ व्याज पाहिजे. 1 वर्ष येईल का? हे ऑप्शन येणार नाही. 2 वर्ष घ्या. बघा, 10% एका वर्षाला व्याज असेल तर दुसऱ्याही वर्षी 10% असेल. तर 10 + 10 म्हणजे 20% व्याज लागेल. कोणाचे 20%? ठेवलेल्या रकमेचे. ठेवलेली रक्कम 1,000 रुपये होती. तर त्या 1,000चे 20%, 20% म्हणजे भागिले 100. 1,000चे. बरोबर आहे. 2 शून्य 2 शून्य कटले, 20 10 200. आलं का नाही? बरोबर आहे. जे पाहिजे ते आलं. म्हणजे किती वर्ष? तर 2 वर्ष. बरोबर आहे. पण या क्वेश्चनचा आन्सर असेल 2 वर्ष. नसेल असं करायचं तर आपल्याला माहिती आहे बेसिक फॉर्म्युला, त्या पद्धतीने केलं तरी आन्सर येऊन जातं. ठीक आहे. पण हिट अँड ट्रायल मेथडनं खूप लवकर तुमचा आन्सर सॉल्व्ह होऊन जाईल. बघितलं बघितलं तुम्हाला कळतं की ह्या 1,000चे किती टक्के तुमचे 200 आहेत. बरोबर आहे. तर ते 20% 200 आहेत, ओरली होऊन जातं. नसेल तर आहेच बघा, 1,000 रुपये ठेवलेली रक्कम आहे. व्याज किती भेटायले तुम्हाला? तर 200 रुपयाचं व्याज भेटायले. व्याजाचा दर 10%, मुदत माहित नाही, काढायच्या आणि भागिले 100. ते फॉर्म्युल्यामध्ये पुट केलं तरी आन्सर येईल. हे 2 शून्य हे 2 शून्य कटले. बरोबर आहे. त्याच्यानंतर हा 0 हा 0 आणि हा 0 हा 0 कटला. राहिलं काय? फक्त 2 वर्ष. म्हणजेच मुदत किती असेल? 2 वर्ष. तर याही पद्धतीने तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. पुढे जाऊ. पुढला प्रश्न आहे, स्वराने बँकेत 20,000 रुपये ठेव ठेवले. तिला 7 रुपये दर साल दर शेकडा प्रमाणे 5 वर्षाचे सरळ व्याज पद्धतीने व्याज किती भेटेल? ठीक आहे. तर साधं सिंपल आहे की व्याजाचा दर 7% आहे आणि मुदत किती वर्ष आहे? 5 वर्ष म्हणलंय. तर 7%नं 5 वर्षाचं व्याज किती भेटेल? दरवर्षी 7% असेल तर असं 5 वर्षाला 7, 7, 7, 7 असं 5%ने 7%नं 5 वर्षाचं व्याज 7 5 35% भेटेल. कुणाचे 35%? तर ठेवलेल्या रकमेचे. तर त्या स्वराने बँकेमध्ये किती रुपये ठेवलेत? तर 20,000 रुपये ठेवलेत. तर ही त्याची मुद्दल असणार आहे. तर त्याचे 35% काढा, तेवढं तुम्हाला सरळ व्याज भेटेल. कारण सरळ व्याज दरवर्षी सारखं असतं म्हणून सांगितलेलं होतं. तर त्या 35,000चे 20,000चे 35% किती येतील? हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले. तर 200 गुणिले 35 एवढं व्याज भेटेल. तर 200 गुणिले 35 0 0 आणि 35 दोन्ही 70. बरोबर आहे. म्हणजेच त्या स्वराला 7,000 रुपयाचं व्याज भेटणार आहे सरळ व्याज पद्धतीनं. पण या क्वेश्चनचा आन्सर 7,000, जे तुम्हाला ऑप्शन नंबर कुठं दिसतंय? 3 मध्ये दिसते. ठीक आहे. अशा पद्धतीनं हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. चला पुढे जाऊ. पुढला प्रश्न आहे, दर साल दर शेकडा 8.5% दराने एका रकमेचे 5 महिन्यात 255 रुपये व्याज मिळते. तर व्याजी लावलेली रक्कम किती? म्हणजे मुद्दल काढायचे तुम्हाला. फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे सरळ व्याजाचा. मला सांगा सरळ व्याज किती भेटाले? 255 भेटाले. मुद्दल माहित नाही, काढायचंय मुद्दल. व्याजाचा दर किती दिलाय तुम्हाला? 8.5% आहे. बरोबर आहे. मुदत किती आहे रे?
एका रकमेचे 5 महिन्यामध्ये त्याला वर्षामध्ये कन्वर्ट करू आपण, म्हणून 100 गुणिले इथं 12 करा, वर्षामध्ये कन्वर्ट होईल. बरोबर आहे. किती येईल मग मला सांगा. वरचा पॉईंट काढा, खाली एक शून्य वाढवा. बरोबर आहे. म्हणजे कसं झालं ते, तर 255 गुणिले हे मुद्दल इंटू ते 85 झालं, कारण पॉईंट काढलेला आहे आपण, इंटू 5 भागिले 100 गुणिले 120. ह्याला जर तुम्ही सॉल्व्ह केलं मित्रांनो, 5 न भाग जाईल, 5 दुनी 10, 5 शून्य शून्य, अजून 5 न भाग जातंय, 5 चोक 20, 5 एक 5, 3 उरले 35 झाले, 5 7 35. त्याच्यानंतर अजून कॅन्सल होईल. आपण काय करू आता, इकडे भागाकारातलं इकडे गुणाकारात नेऊ. 255 गुणिले 4 गुणिले 120 इक्वल्स टू 17 गुणिले मुद्दल. बरोबर आहे. मग या मुद्दलची व्हॅल्यू काढायची, इकडे 17 इकडे भागाकारात येणार. 255 गुणिले 4 गुणिले 120 भागिले 17. 17 न डायरेक्ट तुम्हाला भाग जाईल मित्रांनो 255 ला. 17 एक 17, किती उरले, 8 उरले, 25 मधून 17 गेल्यावर 85 झाले, 17 पाची 85, म्हणजे हे 15 गुणिले 4 गुणिले 120, 15 चौक 60, 60 गुणिले 120, 0 0 5 सकून 72, म्हणजे जी ठेवलेली रक्कम असेल ती किती असणार आहे, 7200 रुपये. बरोबर आहे. पुन्हा क्वेश्चनचा आन्सर असेल 7200, जे तुम्हाला ऑप्शन नंबर 1 मध्ये दिसते. तर अशा पद्धतीने हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे, चला पुढे जाऊ. पुढला प्रश्न आहे बघा. योगेशने एका बँकेमध्ये 32,000 रुपये सरळ व्याजाने 2 वर्षासाठी ठेवले. मुदत संपल्यावर त्याला 38,400 रुपये परत मिळाले, तर व्याजाचा दर किती होता. मग मला सांगा, मी तुम्हाला सांगितलं होतं ठेवलेली रक्कम किती आहे रे, तर ठेवलेली रक्कम आहे 32,000 रुपये आणि वर्षासाठी आहे 2 वर्षासाठी, आणि 2 वर्षानंतर ज्याला ती अमाऊंट भेटली, ती अमाऊंट टोटल भेटली आहे किती, 38,400 रुपये. ही अमाऊंट आहे, त्याला आपण मराठीमध्ये रास असं म्हणतो. बरोबर आहे. मग 32,000 रुपये ठेवले होते आणि 38,400 रुपये 2 वर्षात भेटायलेत. मी तुम्हाला सांगितलं होतं सुरुवातीलाच की व्याज म्हणजे काय असतं. तर आपण जेवढे पैसे ठेवले होते आणि त्याच्यापेक्षा जेवढे एक्स्ट्रा पैसे भेटतात, तर ते एक्स्ट्रा म्हणजे व्याज असतं. जसं इथं 32,000 ठेवलेत आणि 38,400 रुपये भेटायलेत, म्हणजे एक्स्ट्रा किती भेटायलेत, तर 38,000तून 32,000 गेले 6,000 आणि वरचे 400, म्हणजे एक्स्ट्रा पैसे भेटायलेत 6,400 रुपये. तर जेवढे एक्स्ट्रा भेटले ते म्हणजेच व्याज असणार आहे. याचा अर्थ काय, तर त्याला व्याज जे भेटलेलं आहे ते व्याज भेटलं 6,400 रुपये. आपल्याला मुदत काय काढायचे, दर काढायचा. मग मी सांगितलं होतं दर कसा काढायचा, तर जे काय व्याज भेटलेलं आहे, कशावर व्याज भेटतं रे, मुद्दलवर भेटतं, म्हणून खाली मुद्दल घ्यायचं असतं आणि टक्के काढायचे असतात, म्हणून इंटू 100 करायचं. आणि व्याज घेत असताना 1 वर्षाचं व्याज घ्यावं लागतं. हे व्याज 6,400 किती वर्षाचं आहे, 2 वर्षाचं आहे. जर 2 वर्षाला 6,400 रुपये व्याज असेल, तर एका वर्षाला व्याज किती, 2 6 2 4, म्हणजे एका वर्षाला 3200, दुसऱ्याही वर्षी 3200, कारण 2 वर्ष आहेत आणि सरळ व्याज दरवर्षी सारखं असतं, म्हणून 3,200 3,200 असं 2 वर्षाचं व्याज भेटल. तर मग एका वर्षाला व्याज 3,200 रुपये आहे. कशावर भेटलेलं व्याज आहे 3,200, त्याच्यासाठी मुद्दल किती आहे, तर त्याच्यासाठी मुद्दल आहे किती, 32,000 रुपये. बरोबर आहे. म्हणून खाली 32,000 येईल आणि टक्के काढायचे म्हणून इंटू 100 करा. बरोबर आहे. मग ह्याला जर तुम्ही सॉल्व्ह केलं, तर बघा हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले, त्याच्यानंतर हा शून्य कटला, हा शून्य कटला, आणि 32 एक 32 आणि हा शून्य, म्हणजे दर साल दर शेकडा जो काही व्याजाचा दर असणार आहे, तो व्याजाचा दर असणार आहे 10%. किती असणार आहे, 10%. पुन्हा क्वेश्चनचा आन्सर असेल दर साल दर शेकडा 10%, जे तुम्हाला ऑप्शन नंबर 4 मध्ये दिसते. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चर मध्ये आपण जे काही सरळ व्याज होतं, जे काही बेसिक कन्सेप्ट होते आणि त्याच्यावर जे काही क्वेश्चन होते, ते आपण बघितलेले आहेत. भेटूया पुढील लेक्चर मध्ये. धन्यवाद.